इथे काकडे मात्र त्या जागृत झालेल्या ज्वालामुखीपासून कसा आपला जीव वाचवायचा ह्याच विचारात आपल्या निवासस्थानी जाऊ लागले. पद्मा ठाकरे एअरपोर्टमधून बाहेर पडतच होत्या की सर्जेरावांचा फोन आला. देवाय ठाकूरच्या मृत्यूची बातमी घेऊन. तेव्हा तर त्यांना वाटलं की झालेल्या सगळ्या प्रकारामुळे सर्जेरावाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे आणि तो वेड्यासारखं काहीतरी बरळतोय. त्यांना तर खूपच राग आला त्यांची अशी घाणेरडी मस्करी केल्याबद्दल. हिंमतच कशी झाली ह्या मूर्खाची माझ्याशी अशी मस्करी करण्याची, मला वेड्यात काढण्याची. तो ठाकूर कधीतरी मरू शकतो काय? शक्यच नाही. अगदी स्वर्गातले 33 कोटी देव जरी पृथ्वीवर आले ना तरीही हा राक्षस जिवंतच राहणार शेवटपर्यंत. मॅडम सर्जेरावावर मनातल्या मनात चांगल्याच भडकल्या होत्या. त्यांचा विश्वासच नव्हता की ठाकूर नावाचं हे वादळ कधी मिटू शकतं. तिथे सर्जेराव आपल्या परीने त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की ही गोष्ट खरीच आहे, सत्य आहे हे. पण मॅडम काही मानायलाच तयार नव्हत्या. शेवटी सर्जेरावांनी त्यांना काही फोटोज पाठवले जे त्याच्या माणसांनी थेट युद्धभूमीवरून पाठवले होते. देवाच्या सैन्यात जरी सर्जेरावांची माणसं नसली तरी त्याची काही बोटांवर मोजणारी माणसे अजून वाचली होती, जी राजबरोबरच त्या मांडवगडीच्या दरीपर्यंत देवाय आणि त्या मधूचा पाठलाग करून पोहोचली होती, जिथे हे सगळं अकल्पित घडलं होतं. देवाय कार्तिक ठाकूर रक्ताच्या थारोळ्यात वाळू आणि मातीच्या कणात लिपचित पडला होता. मॅडम पद्मा ठाकरेंना आपल्या हातातल्या फोटोवर खरंच विश्वास बसत नव्हता. हे खरंच प्रत्यक्षात घडलंय की हे स्वप्नच आहे? सारख्या सारख्या तो फोटो झूम करून लहान मोठा करून बघत होत्या. खरंच मेला तर आहे ना हा? बराच वेळ लागला त्यांना या गोष्टीवर विश्वास ठेवायला. शेवटी त्यांनी आपल्या थरथरत्या आवाजात सर्जेरावांना विचारलं, कोणी मारला? सर्जेराव, कार्तिक ठाकूर, त्याचाच बाप. मॅडम ऐकून थक्क झाल्या. सर्जेराव, त्या देवाय ठाकूरच्या अगदी जवळच्याच माणसाला मोहरा बनवून अखेर त्याच्या बापानेच आपल्या मुलाचा काटा काढला. मूर्ख होतो आपण जे बाहेर त्याचे दुश्मन शोधत बसलो होतो. त्याला गाडणारे तर त्याच्या घरातच उपस्थित होते इतकी वर्ष. पद्मा ठाकरेंनी सुटकेचा निश्वास घेत स्वतःशीच एक हुंकार भरला. किती मोकळं वाटत होतं त्यांना, नाहीतर इतका वेळ जीव नुसता भीतीने गाठून गेला होता. सर्जेराव पद्मा ठाकरेंना, मॅडम मग भारतात कधी येत आहात परत? लवकर या, पटकन या. आता सगळं सुरक्षित आहे इथे. त्या ठाकूरला आता घाबरायची काही गरज नाही आहे. तो हरामखोर आता काही परत येत नाही नरकातून. आपण इथे बोलतोय आणि तिथे एका गुप्त ठिकाणी त्या लोकांनी त्याचा अंतिम संस्कार पण उरकून टाकला. अनंतात विलीन झालाय तो ठाकूर आता. राख राख झाली त्याची. आता तो काही परत येत नाही कधीच. ठाकूर साम्राज्य खालसा झालंय आणि त्याच्याबरोबर त्याची दहशत सुद्धा. पद्मा ठाकरे विचार करत बोलल्या, नाही सर्जेराव, अजून नाही. माझा अजूनही विश्वास बसत नाही की हा इतका मोठा सम्राट, ज्याला मोठमोठी बलाढ्य लोक मारू शकली नाहीत, तो केवळ एका साध्या प्यादाकडून इतक्या सहजपणे मारला जाईल. इतका नाजूक नाही आहे तो ठाकूर. तुम्ही कितीही फोटोज दाखवा, कितीही पटवून सांगा, शक्यच वाटत नाही आहे मला हे. मला विश्वासच बसत नाही आहे. मी अजून काही दिवसांची वाट बघेन. तो ठाकूर खरंच मेला आहे का नाही याची खात्री करेल, मगच भारतात परत पाऊल ठेवेल. समजा तो ठाकूर मेला नसेल तर काय करणार आहोत आपण? या प्रश्नांनी सर्जेरावांनाही विचारात टाकून दिलं. मॅडमच्या बोलण्यात खरंच तथ्य होतं. खरंच तो ठाकूर जिवंत असला तर? मोठ्या प्रयत्नांनी त्यांनी कशात आलेला आवंडा परत आतमध्ये गिळला. मॅडम परत बोलल्या, पण एक लक्षात ठेवा सर्जेराव, जर तो ठाकूर खरंच मेला असेल तर त्याच्या सगळ्या संपत्तीतला 70% माझा आणि बाकी 30% तुम्ही व काकडे वाटून घ्या. तो ठाकूर पॅलेसही माझाच. माझ्याशी गद्दारी करून माझ्या अप्रोक्ष जर सगळं गिळंकृत करण्याचा विचारही केला तर त्या ठाकूरच्या 10व्या नंतर तुमच्या 10व्याला पोहोचेन मी, सांगून ठेवते. पद्मा महेंद्र ठाकरे नाव आहे माझं. लक्षात ठेवलं तर फायद्यात राहील, नाहीतर बाकी तुम्ही समजूतदार आहातच. ठेवा आता फोन. सर्जेराव त्या बंद पडलेल्या फोनकडे बघतच बसला. खरं बोलतात ह्या हडळीबद्दल. ही बया कोणाचीच नाही, पण मी ही सर्जेराव आहे. मॅडम, तो ठाकूर पॅलेस फक्त माझाच.
त्या तिथे ठाकूर पॅलेसमध्ये बसून त्या ठाकूरच्या छाताडावर नाचायचं आहे मला आणि दाखवून द्यायचंय त्या नरकात बसलेल्या ठाकूरला की बघ हा मी नाचतोय तुझ्याच घरात तुझ्या छाताडावर. हिम्मत असेल तर परत येऊन दाखव. तो ठाकूर पॅलेस पण माझाच आणि तुझी सगळी संपत्ती पण फक्त माझीच. या श्री 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 माननीय मुख्यमंत्री साहेब सर्जेराव गुणाजीराव देशमुख पाटील यांचीच. सर्जेराव स्वतःशीच किंचाळत ओरडत थैथयाट करत नाचत बोलत होता. रागाच्या भरात त्याने त्या गेस्ट रूममधलं सगळं सामान पण तोडून फोडून टाकलं होतं. तिथे तो पवार मात्र थरथर कापत बसला होता. हे काय बोलून गेले सर? असं म्हणतात देवसुद्धा दिवसातून आपलं बोलणं एकदा ऐकतो. असं होऊ नये की देवाने हे ऐकावं. आणि पवारांनी घाबरून स्वतःला परत चादरीच्या आत लपवून घेतलं. वेळ 10 दिवसानंतरची. देवाय कार्तिक ठाकूर गेल्याने सारं जग धक्क्यात गेलं होतं. तरी पण कोणी लगेच रिॲक्ट नाही केलं ह्या गोष्टीला. काही दिवस जाऊ दिले. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3रा दिवस गेला. हा म्हणता म्हणता 10 दिवस गेले. पण कुठेच त्याची किंवा त्याच्या माणसांची काहीच हालचाल दिसेना. अशक्य होतं हे. तो जर आज जर खरंच जिवंत असता तर आपल्याबद्दल अशी खोटी बातमी पसरवणाऱ्या लोकांची अक्षरशः हाडं शरीरातून बाहेर काढून फेकून दिली असती त्याने आणि त्याच्या टीमने. पण प्रत्यक्षात असं काहीच घडलं नाही. त्यांच्याकडून कुठलीच रिॲक्शन आली नाही. जे मारेकरी भारतात आले होते ते पण परत जाऊ लागले आपापल्या देशात. सगळं ऑल अँड क्लिअर वाटत होतं. देवाच्या मृत्यूनंतर कुठला तांडव माजवायच्या ऐवजी त्याच्या टीमने उलट अंतिम संस्कार एका गुप्त ठिकाणी अतिशय गुप्तपणे पार पण पाडून टाकला. त्याच्या घरच्यांना सुद्धा त्याचं अंतिम दर्शन घेऊ दिलं नाही की त्यांना जवळ येऊ दिलं नाही. आणि त्यांनी खरंच काय येऊ द्यावं त्या गद्दार लोकांना त्यांच्या सम्राटाच्या जवळ, ज्यांनी एक परिवार असूनही कायम त्याच्या पाठीत नेहमी खंजीरच खुपसले. त्या सगळ्यांचं मान तर करत होतं त्या ठाकूर पॅलेसमध्ये परत कधीच जाऊ नये. जर त्यांचा राजाच नाही राहिला तर कसला तो पॅलेस आणि कसलं ते साम्राज्य. पण त्यांना तिथे जाणं भाग होतं. कितीही म्हटलं कितीही नाकारलं तरी ते त्यांचं घर होतं, त्याचा अंतिम निवास. तिथेच त्याचे सगळे विधी पार पडणं गरजेचं होतं. शेवटी आपल्या सम्राटाचा अस्थिकलश घेऊन त्याची सगळी सेना परत मुंबईत परतली. अखेर देवाय कार्तिक ठाकूर मेला हे सिद्ध झालं आणि समस्त राजकारणी लोकांनी आणि गुन्हेगारी जगताने मोकळा श्वास घेतला. इतक्या वर्षाच्या गुलामगिरीतून अखेर त्यांची सुटका झाली होती. किती मोठी सुटका होती ती त्यांच्यासाठी. इतक्या वर्षांनी घेतलेला कदाचित पहिलाच मोकळा श्वास. अखेर हा देश त्यांना त्यांच्या मर्जीने हवा तसा आणि हवा तिकडे चालवता येणार होता. देवाय कार्तिक ठाकूरचं साम्राज्य अखेर खालसा झालं आणि त्याचं गुलामगिरीरूपी मांडलिकत्वही आज खरा त्यांच्या आयुष्यातला मुक्तीचा दिवस होता. ते मोकळेपणाने आता श्वास घेऊ लागले. मोकळेपणाने निदान घराच्या 4 भिंतीत तरी वागू लागले होते. तरी पण मनाच्या एका कोपऱ्यात ही भीती होतीच. तो खराच मेला आहे ना? चुकून माकून जिवंत तर नाही ना? की ही नुसती केवळ एक भयानक अफवा आहे त्यांना फसवण्यासाठी? खूप सारे प्रश्न आणि त्यांची खूप सारे उत्तरे अजून बाकी होती. पण हे कोडं सोडवणारा मात्र कोणीच त्यांच्यासमोर नव्हता. स्थळ ठाकूर पॅलेस. वेळ 10 दिवसानंतरची सकाळची. आज त्याचा 10वा होता. सगळे राजकारणी, उद्योगपती, व्हाईट कॉलर गुंड, संधी साधू लोक झाडून सगळीच गिदाडं त्या ठाकूर साम्राज्याचे लचके तोडण्यासाठी कधीपासून त्या ठाकूर पॅलेसच्या अवतीभोवती घिरट्या घालत होती. एवढ्या अब्जावधीची संपत्ती, एवढं मोठं उभारलेलं उद्योग साम्राज्य, इतक्या कंपन्या, इतके उद्योगधंदे, इतकी पॉवर, इतकं मोठं प्रशिक्षित तयार स्वामिनिष्ठ सैन्य. ज्याच्या हाती हे सगळं लागणार होतं तो आपोआप विश्वाचा राजा होणार होता. नेक्स्ट देवाय कार्तिक ठाकूर. खूप काही लुटण्यासाठी होतं त्या गिधाडांना आज ठाकूर पॅलेसमध्ये. मग का जमा होणार नव्हते ते हरामखोर? सम्राट गेला आता हे साम्राज्य त्यांचंच तर होतं. कोणीही या, कोणीही लुटा, बोलणारं अडवणारं कोण होतं त्यांना आता? मूर्ख होता तो ठाकूर परिवार, ज्यांनी आपल्या रक्षणकर्त्या हातांनाच मुळापासून छाटून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्या अपराधाची आता पुरेपूर शिक्षा मिळणार होती. तेही आता वाचणार नव्हते ह्या गिधाडांच्या वावटळीपासून.
इथे सर्जेराव ठाकूर पॅलेसच्या गेटसमोर उभा राहून मोठ्या छद्मीपणाने भिंतीत लावलेल्या सुवर्ण अक्षरात कोरलेल्या त्या ठाकूर पॅलेस या नेम प्लेटकडे बघत होता. कुठेतरी जाऊन त्याने एक दगड शोधून आणला आणि ती ठाकूर ही अक्षरं नेमप्लेटवरून तोडून टाकली. हां, आता ठीक आहे. खाता खाता असला तो सर्जा आणि इथे गेटवर उभ्या असलेल्या देवाच्या माणसांची काळीच जळाली. डोळ्यात अश्रू आणि आग एकाच वेळी तरळत होते त्यांच्या. अगदी खुन्नसपणे ते त्या सर्जेरावकडे बघत होते. सर्जेरावही मोठ्या उन्मत्तपणे त्या सगळ्यांकडे बघत होता. एक दिवस माझ्यासमोर उंचावलेल्या ह्या तुमच्या उन्मत्तमाना मी तुमच्या सम्राटासारख्याच पार छाटून टाकीन, नाहीतर नाव सांगणार नाही. सर्जेराव गुणाजीराव देशमुख पाटील. तुमच्या ह्याच वळलेल्या मुठींनी तुम्ही मला थोड्याच दिवसात सलाम ठोकणार. लिहून घ्या तुमच्या डायरीत. पचकन एकदम त्याच्यासमोरच थुंकून सर्जा ठाकूर पॅलेसमध्ये असा माजोरडेपणाने घुसला जसं काही हे सगळं त्याच्या बापाचंच राज्य आहे. देवाच्या माणसांना हा अपमान सहन होत नव्हता. जेव्हा त्यांचा राजा होता तेव्हा कोणाची हिंमत सुद्धा झाली नव्हती त्यांच्या आसपास फिरकायची, आणि आता हे हरामखोर त्यांच्या तोंडावरच थुंकून जाऊ लागले होते. मंतर करत होतं त्या सर्जाला इथेच गाडावा, उभा चिरावा, पण त्यांचा नाईलाज होता. ते बिचारे तसाच आपला सगळा अपमान गिळून मान खाली घालून गप्प उभे राहिले. तिथे आतमध्ये हायकमांड पद्मा ठाकरे आधीच हजर होत्या पंतप्रधान काकडेसोबत. आज सकाळीच डायरेक्ट फ्लाईटने त्या मुंबईत आल्या होत्या आणि त्यांनी तडक ठाकूर पॅलेस गाठला. त्यांची ती लपलपती नजर ठाकूर पॅलेसचं ते सगळं ऐश्वर्य, सगळं वैभव मोजत होती. थोड्याच दिवसात हे सगळं माझं. पूजेच्या ठिकाणी शोकमग्न बसलेल्या त्या ठाकूर परिवाराकडे एक नजर तुच्छतेने टाकत ती मनात स्वतःशीच बोलली, यांना तर मी दुधात पडलेल्या माशीसारखी उचलून बाहेर फेकून देईन. जर मी माझ्या जवळच्या लोकांना सोडत नाही तर हे कोण आहेत चिंदी? असा कोई सगा नाही जिसको इस पद्मा ठाकरे ने ठगा नाही. हा हा हा. पद्मा आपल्याच गुरमीत होती. तिथे सर्जेराव तिच्या सोप्यावर एका कडेला येऊन बसले. सर्जेराव हळू आवाजात पद्मा ठाकरेला बोलले, काय मॅडम तुम्ही माझ्या अगोदरच पोचला की राव? खी खी की. पद्मा आपल्या हातावरचा पदर सरळ करत सर्जेरावाला बोलली, मग त्याचा मृत्यू तर मी याची देही याची डोळा बघू शकली नाही, पण आता त्याच्या 10व्याच्या विधीचा एकही क्षण मी मिस करणार नाही. हे सगळं बघून मनाला जे सुख मिळतंय ना सर्जेराव, तुम्हाला कळणार नाही. आजपर्यंत ह्या पद्मासमोर कोणी टिकला नाही. हा एकटाच होता ज्याला मला कधीच नमवता आलं नव्हतं, ना आपल्या बुद्धीने ना आपल्या त्या कुटील राजनीतीने. त्यामुळे आज त्याला नष्ट झालेलं बघून मनाचा आनंद अगदी अफाट सुटलाय. आय एम सो सो हॅप्पी. पद्माचा ठेसलेला इगो अखेर देवाय कार्तिक ठाकूरच्या मृत्यूने सॅटिस्फाईड झाला होता. तिथे ठाकूर परिवार मात्र दुःखात बसला होता. कशाचे दुःख करत होते कोणास ठाऊक. आजही देवायच्या बाजूला विरजाचा फोटो नव्हता. ते स्थान तर तिला मृत्यूनंतरही देण्यात आलं नव्हतं. अमित हॉस्पिटलमधून बरा होऊन पॅलेसमध्ये परत आला होता आणि आला तर सरळ ही बातमी. अश्रू आवरले जात नव्हते देवायसाठीही आणि विरजासाठीही, पण सगळ्यात जास्त वाईट वाटत होतं ते त्यांच्या त्या प्रेमासाठी. शेवटपर्यंत ते दोन वेडे धडपडत राहिले आपल्या प्रेमासाठी, पण अखेर ते त्यांना मिळालं नाहीच. जीजी, किंजल, आनंदी, आबासाहेब, राजीव, कियारा, ध्रुव सगळेच मान खाली घालून रडत बसले होते. वाईट होते ते सगळे, तरी पण देवाईबद्दल त्यांच्या मनात अजूनही प्रेम होतं. स्वार्थी म्हणा की विकृत म्हणा, त्यांच्या त्याच प्रेमाने आज त्यांची काळीच दुखत होती. आपण थोडंसं वेगळं वागलो असतो तर आज देवाई वाचला असता का, हाच विचार ते सगळे करत होते. आबासाहेब मात्र मूकपणे अश्रू ढाळत बसले होते. शेवटी त्यांनीच तर जीव घेतला होता त्यांच्या लाडक्या मुलाचा. ध्रुवचं तर मन करत होतं की कियाराला घेऊन ह्या पाताळयंत्री लोकांपासून, ह्या विषारी नात्यांपासून खूप दूर दूर निघून जावं. परत ह्या लोकांची तोंड बघायला नकोच कधी आयुष्यात. पण तो अडकलेला होता देवायसारखाच या नात्यांच्या दलदलीत. देवाय सुटला पण त्याची इतक्या लवकर सुटका होणार नव्हती. त्याला त्याच्या वाटचे भोग भोगावेच लागणार होते. थोड्या वेळाने पूजा सुरू झाली. देवाच्या अस्थिकलशाभोवती सगळे विधी होऊ लागले. स्वतः आबासाहेब ते सगळे विधी करत होते स्वतःच्या हातानेच. काय विटंबना होती ना. ज्याने जन्म दिला त्यानेच मारलं, ज्याने मारलं आज आता तोच त्याच्या मोक्षाची कामना करतोय.
वाह रे दुनिया, असा बाप आणि असा परिवार जगात कधीच कोणा दुश्मनालाही भेटू नये. खूपच गर्दी जमली होती गिधाडांची तिथे. बसायला तो इतका मोठा हॉलही कमी पडत होता. सिक्युरिटीवाले कोणालाच अडवत नव्हते. सगळ्यांची नावे लिहून घेत सगळ्यांना आतमध्ये येऊ देत होते. इथे आतमध्ये त्या गंभीर शांततेत सगळे विधी एकदम शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थित पार पाडले जात होते. एक एक जण पुढे येऊन मृत व्यक्तीस आपली श्रद्धांजली वाहत होता. पण तेवढ्यात ठाक 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 बुटांचा आवाज येऊ लागला. हृदय परत धगधग करू लागलं. परत तोच परिचित आवाज, परत तीच मृत्यूची दमदार पावलं पॅलेसमध्ये गुंजू लागली आणि तो ठाकूर पॅलेस परत त्याच्या अस्तित्वाने शहारून गेला. खाली असलेल्या माना आपोआप त्या आवाजाच्या दिशेने वळू लागल्या आणि बघणाऱ्यांचे डोळेच फाटले. आत्मे दहशतीने बाहेर पडण्यासाठी धडपडू लागले. पळून जायचं होतं त्यांना इथून आत्ताच्या आता, पण काय हिंमत होती कोणाची की जरासुद्धा हलायची. गोठून गेले होते सगळे भीतीने जागच्या जागी. थरथर कापत होते. एकदम भयान शांतता पसरली होती. पण तो मात्र थांबला नाही. तसाच एक एक पाऊल हळू आणि दमदारपणे टाकत पुढेच येत होता. ठाक 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 ऐकणाऱ्यांची काळीच खाली बसून जात होती. सगळे श्वास रोखून आपल्या जागीच बसून त्याचं पुढे पडणारं एक एक पाऊल बघत होते. तो मध्येच थांबला. तसं बघणाऱ्यांचे श्वासही घशात अडकले. त्याने आपल्या खिशातून आपली नेहमीची सिगार बाहेर काढली. पण आज ती सिगार पेटवणारा त्याच्याबरोबर नव्हता. समोर बघितलं तर पूजा अजून चालूच होती. पुरोहित अजूनही मृत आत्म्याच्या शांतीसाठी मंत्र म्हणतच होते. तो तसाच पुढे झाला. परत तीच पावलं, तोच काळीच गोठवणारा आवाज. ठाक 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 ठाक. मृत व्यक्तीच्या फोटोसमोर बरेच तुपाचे दिवे जळत होते. तो खाली एका गुडघ्यावर बसला. त्याने तसाच त्यातला एक दिवा उचलला, सिगार पेटवली, एक मस्त कश घेतली आणि धूर बाहेर सोडला. तसे मुख्य पुरोहित भडकले. एका मृत व्यक्तीच्या दशक्रियाविधीच्या वेळी हे सगळं भ्रष्ट वागणं बघून त्यांच्या संतापाचा कडेलोटच झाला आणि भडकूनच बोलले, हा कसला अनर्थ चालवला आहे तुम्ही? तुमच्या ह्या अशा पापी वागण्याने मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला किती त्रास होत असेल, त्याचा आत्मा किती दुखत असेल ह्याची काही कल्पना आहे का तुम्हाला? पुढे मात्र ते पुरोहित काहीच बोलू शकले नाहीत. एकदा ते त्या फोटोला आणि एकदा त्या फोटोत उमटलेल्या त्याच्या प्रतिबिंबाला परत परत बघू लागले. परत त्यांची हिंमतच झाली नाही काही बोलायची की मागे वळून त्याच्याकडे बघायची. सारी दुनिया एकदम शांत आणि थरथर कापत बसली होती. एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. तो मात्र एकदम निर्विकार, एकदम शांत, एकदम थंड. त्याने तशीच तबकातील 4 फुले उचलली आणि समोरच्या फोटोवर उधळून समोरच्या मृत व्यक्तीला श्रद्धांजली आपली वाहिली. तो द देवाय कार्तिक ठाकूर अमर रहे. बरीच लोक तिथेच बेशुद्ध होऊन पडली तर बाकीच्या लोकांना स्वर्गाची वाट जवळच दिसू लागली होती. श्वास वर खाली होऊ लागले होते. तो मात्र काही झालंच नाही अशा आविर्भावात तसाच मागे जाऊन सोप्यावर बसला. एका बाजूला सर्जा आणि दुसऱ्या बाजूला पद्मा. मध्येच त्याच्या पायातील बुटांची होणारी जीवघेणी ठाक 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 ऐकणाऱ्याचं काळीच बंद पडलं जात होतं. लोक रडकुंडीला आले होते की का ते इथे आले स्वतःच्याच हाताने स्वतःची चिता पेटवायला. एक हात सर्जाच्या खांद्यावर तर दुसरा हात पद्माच्या खांद्यावर होता. पद्माच्या गालावर आलेली एक बट त्याने हलकेच तिच्या कानाच्या मागे गेली. तिच्या मानेच्या जवळ आपला चेहरा नेत एक मोठा श्वास घेत सुगंध भरून घेतला आणि एकदम हळूवार आवाजात बोलला, लव्हेंडर, आय लाईक लव्हेंडर. पद्माच्या शरीरातला एक कण न कण त्याच्या दहशतीने उभा राहिला होता. ती अक्षरशः थरथर कापत होती. तो इतका जवळ होता तरीही त्याच्याकडे मान वळून बघायची तिची हिंमत होत नव्हती. काही वेळापूर्वीची ती सगळीच गुर्मी, तो सगळा माज, सगळा काही खाली उतरला होता. फक्त काही मुठभर क्षणातच, फक्त त्याच्या 2 सेकंदाच्या अस्तित्वाने. पद्माला सोडून त्याने आता आपलं लक्ष त्याच्या लाडक्या सर्जाकडे वळवलं होतं. त्याचा हात सर्जेरावाच्या अगदी खांद्यावर होता आणि सर्जाचं डोकं त्याच्या पकडीत. मग काय श्री माननीय मुख्यमंत्री साहेब सर्जेराव गुणाजीराव देशमुख पाटील, काय म्हणाला होता तुम्ही मला? कुठली शिवी हासडली होती मला?
ह्या इथे ठाकूर पॅलेसमध्ये बसून त्या ठाकूरच्या छाताडावर नाचायचं आहे मला आणि दाखवून द्यायचंय त्या नरकात बसलेल्या ठाकूरला की बघ, हा मी नाचतोय तुझ्याच घरात, तुझ्या छाताडावर. हिम्मत असेल तर परत येऊन दाखव. तो ठाकूर पॅलेस पण माझाच आणि तुझी सगळी संपत्ती पण फक्त माझीच. या श्री माननीय मुख्यमंत्री सर्जेराव गुणाजीराव देशमुख पाटील यांचीच. सर्जेरावाचं ते थरथर कापणारं मुंडकं त्याने आपल्या चेहऱ्यासमोर गरकन वळवलं आणि बोलला, हां, मी आलोय परत. हा श्री द देवाय कार्तिक ठाकूर आलाय परत. काय दाखवणार आहेस तू मला? आण दाखव. तो सिकंदर परत गरजला. परत थरथरली त्याच्या शत्रूची हाडं. परत कापला तो पॅलेस. त्या जंगलाच्या राजाच्या नुसत्या एका गर्जनेने जमा झालेली ती सगळी गिधाडं आपला जीव मुठीत घेऊन नुसती सुसाट पळत सुटली. धावले सगळे तो हॉल सोडून गेटच्या दिशेने. कोणी पडत होतं, धडपडत होतं. तसंच त्या पडलेल्या माणसांच्या अंगावरून पाय टाकत, त्याला तुडवत जो तो आपला जीव वाचवण्यासाठी एक दुसऱ्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतं. पायातल्या चपला कुठे, हातातील मोबाईल फोन कुठे, पर्स कुठे आणि अंगावरचे कपडे कुठे, कसलंच भान नव्हतं कोणाला. लक्ष फक्त एकच होतं, कसंही करून गेटच्या बाहेर पडायचं आणि परत कधी म्हणजे कधीच या पॅलेसकडे वळून बघायचं नाही. ती पद्मा तर सर्जेरावाला मनोमन इतकी कोसत होती की का मी त्या मूर्ख सर्जेरावाचं ऐकून भारतात परत आले. जिथे होती तिथेच ठीक होती, बरी होती, जिवंत होती. तर तिथे सर्जेरावही पार हादरून गेला होता देवायचं बोलणं ऐकून. ती शिवी, तो ठाकूर पॅलेस काबीज करण्याचा माझा प्लॅन, ते माझं त्याच्या छाताडावर नाचण्याचा प्लॅन ह्याला कसा कळला? म्हणजे माझ्या घरातच ह्याने? विचार करूनच सर्जाचं काळीज खाली बसून जात होतं. तो अखेर द देवाय कार्तिक ठाकूर होता ही गोष्ट अखेर जग सारखं का विसरत होतं? किती वेळात त्याने जगाला समजावून द्यायचं अखेर? धावत ते सगळेजण गेटपाशी पोहोचले तर खरे, पण ते भलं मोठं अजस्र गेट तर बंद होतं. ओ माय गॉड, आता काय करायचं? पाठीमागे जॉन त्या सगळ्या मूर्खांकडे बघून हसत होता. तर तिथे आपल्या घराच्या आतमध्ये तो सिकंदर त्या सोप्यावर सर्जेरावाचा हात घट्ट पकडून बसला होता. देवाईने आपल्या पकडीतल्या सर्जेरावाच्या त्या हाताकडे बघितलं आणि नेहमीच्याच थंड स्वरात सर्जेरावाला विचारलं, हा तोच हात आहे ना सर्जा, ज्याने ठाकूर नाव मिटवायची हिंमत केली? सर्जाची सगळी गात्रेच गोठून गेली. अतिशय रडकुंडीला आला होता तो, पण तोंडातून शब्द बाहेर फुटत नव्हते आणि दुसऱ्या क्षणी काडकन करून आवाज घुमला सगळ्या हॉलमध्ये. सर्जेराव गुरासारखा किंचाळला तर बाकीचे सगळे दहशतीने जागी स्तब्ध. थरथर कापत होते ते सगळेजण. वर अडकलेला श्वाससुद्धा खाली घेण्याची हिंमत होत नव्हती. चुकून आपण श्वास घेतला आणि त्याचा आवाज झाला तर पुढचा नंबर आपलाच यायचा. इथे हातांच्या बोटांचा नुसता चुराचुरा होत होता, पण सर्जाच्या पंजावरची ती मृत्यूची पकड काही केल्या ढिली पडत नव्हती. सर्जेरावाच्या किंचाळण्याने सारा हॉल गुंजून निघाला होता, पण कोणाची मजालकी पुढे येऊन त्या देवाय कार्तिक ठाकूरला थांबवेल? सारे जागीच थरथर कापत श्वास रोखून समोर घडणारा प्रसंग मूकपणे बघत होते. पवार तर रडायलाच लागले. अश्रू खाली कोसळत होते. गळा दाटून आलेला पण हिंमत होत नव्हती गळ्यातून त्या दबलेल्या हुंदकाचा आवाज बाहेर काढायची. ते तसेच एका मूर्तीप्रमाणे स्थिर उभे होते. देवाने खूप वेळा संधी दिली, पण मातीच खायची ठरवली तर त्याला देव तरी काय करणार? आता तर सुक्याबरोबर ओलही जळणार आणि राख होणार. पवार आतल्या आत धाय मोकलून रडत स्वतःलाच 1000 वेळा कोसत होते की का म्हणजे का त्यांनी सर्जेरावासारख्या माणसाची साथ दिली? का त्याच्याबरोबर कारस्थानात सहभाग झाले? पश्चाताप तर भरपूर होत होता त्यांना, पण त्याची वेळ तर कधीच निघून गेली होती. पवार रडत होते तर तेवढ्यात देवाईने अतिशय वेदनेने किंचाळणाऱ्या त्या सर्जाचा हात अचानक सोडला. सर्जाचा हात प्रचंड दुखत होता वेदनेने. अक्षरशः काळा निळा पडला होता, तरी पण त्याच्या डोळ्याच्या बाहुल्यांमध्ये आश्चर्य मावत नव्हतं. सुटलो मी, पण कसा? मृत्यूची पकड निसटताच सर्जाने एक वेळ देवाईकडे बघितलं आणि देवाईने त्याच्याकडे क्रूरपणे बघत फक्त एकच शब्द उच्चारला, जन्नत. आणि सर्जा तिथेच जिवंतपणी मेला. आपला पांढरा फटक पडलेला चेहरा घेऊन तो सरपटत मागे जाऊ लागला. त्याला त्याच्यातलं आणि देवाई ठाकूरमधलं अंतर जास्तीत जास्त दूर करायचं होतं.
पण तो ठाकूर तर जल्लादासारखा पुढे येतच होता. अजिबात दयामाया नव्हती त्याच्या लालभडक डोळ्यांमध्ये. कोणीतरी थांबवा याला, अरे कोणीतरी थांबवा याला. सर्जा आजूबाजूला उभे असलेल्या लोकांकडे बघत स्वतःला वाचवण्याची रडत भीक मागत होता. पण कोणीच पुढे येत नव्हतं. तितक्यात देवाच्या माणसांनी त्याला उचललं. सांगायला नकोस कुठे नेलं असेल ते? तिथेच, त्याच ठिकाणी जिथे त्याने देवाय ठाकूर बरोबर दुश्मनीची सुरुवात करण्याचा महामूर्खपणा केला होता. तीच जागा, तेच बांधकाम आणि तीच भिंत. जन्नत. आपल्या बहिणीला जिवंत काढणाऱ्या त्या माणसांना जोपर्यंत शिक्षा करत नाही तोपर्यंत ही भिंत, ही इमारत परत बांधली जाणार नाही. शपथच खाल्ली होती त्या राक्षसाने. अखेर आज 4 वर्षानंतर त्या भिंतीला तिचा गुन्हेगार मिळाला होता. 4 वर्षांपूर्वी मांडलेल्या त्या रक्तरंजित खेळाचं, सुडाचं ते वर्तुळ अखेर पूर्ण झालं होतं. पण बाकीच्या गुन्हेगारांचं काय? त्यांचा निवाडा कुठे? त्यांच्या शिक्षा कुठे? हार्ट अटॅक आलेल्या पवाराला तसंच उचललं आणि फुलहारांसकट घरी पोहोचवण्याची तयारी करण्यात आली. इथे गेटवर पळालेली ती सगळीच पब्लिक अगदी केविलवाणेपणे गेटवर उभ्या असलेल्या त्या सिक्युरिटी ऑफिसरकडे बघत होती. सोडा ना रे, जाऊ द्या ना हो म्हणून धाय मोकलून रडत होती. आम्ही नाही येणार परत इथे. खरंच शपथ, देवाची शपथ, आईची शपथ, बायको मुलांची शपथ, प्लीज प्लीज जाऊ द्या ना मला. एवढी पॉवरफुल माणसं ती, समाजात इतकं मोठं नाव, मान मरातब असलेली श्रीमंत माणसे, पण आता एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे स्वतःच्या जीवाची भीक मागत होती त्या क्षुल्लक सिक्युरिटी ऑफिसर्स पुढे. पण देत कोणीच नव्हतं. जॉनने दारातच उभ्या असलेल्या देवाईकडे एकवार बघितलं. देवाईने फक्त आपली मान थोडीशी हलवली. तसं जॉनने ते गेट उघडायचा इशारा केला. पण इथे त्या कोणालाच विश्वास नव्हता की समोर उभा असलेला तो राक्षस त्यांना असंच सुखासुखी जाऊ देईल. ते अजिबात हल्ले नाही आपल्या जागेवरून. तसेच गोठून उभे राहिले दहशतीने. इथे त्यांना हल्लेलं न पाहून देवाई चिडला आणि त्याने आपला उजवा हाताचा पंजा वर केला. पंजाचं एक एक बोट जसं उघडत होतं तसं ते गेट बंद होत होतं. 1 2 3 4 पूर्ण पंजा उघडताच ते परत त्याच्या पकडीत येणार होते. त्यांना दिलेल्या ह्या छोट्याशा संधीची वेळ संपणार होती. तेवढ्यात कोणाच्या तरी लक्षात आलं. पाठीमागून बंद होणाऱ्या त्या लोखंडी गेटचा तो खडखडाट. तसा तो व्यक्ती पळाला गेटच्या बाहेर आणि त्याला बघून बाकीचे पण, जे घाबरून खाली पडले ते पडलेच. तसंच त्यांच्या अंगावर पाय देऊन त्यांना चिडून बाकीचे पळाले. गेटच्या बाहेर पडताच वाचलो मृत्यूच्या जबड्यातून मूर्ख होते ते. बाहेर पडताच त्यांच्या मनाचा आनंद हृदयात मावत नव्हता. पण खरंच खूपच मूर्ख की त्यांना वाटलं देवाय कार्तिक त्यांना इतक्या थोडक्यात सोडून देईल. भामरागडला जाण्यापूर्वी जे मारेकरी देवाईने जगभरातून बोलावले होते ते देवाईच्या मृत्यूच्या नंतर परत गेले होते असा जगाचा समज होता. पण प्रत्यक्षात ते कधी देश सोडून गेलेच नव्हते. तसेच एअरपोर्टवर 4-5 तास काढून परतले होते आणि गेले 10 दिवस आपल्या टार्गेटवर परत लक्ष देऊन होते. उंदीर मांजराचा डाव खेळत होता देवाई आपल्या सगळ्या शत्रूबरोबर. थोडंसं सुरक्षित वाटलं की परत घाबरवायचं, घाबरलं की मोकळं सोडायचं, परत सुरक्षित वाटलं की परत पकडायचं. प्रत्यक्ष मृत्यू येईपर्यंत त्यांना मृत्यूची भीती वाटली पाहिजे. याद देवाई कार्तिक ठाकूरची भीती. देवाई आतमधून धुमसत त्या पळणाऱ्या सगळ्यांकडे बघत होता. ह्या नीच लोकांनी माझ्या जानला संपवलं. सोडणार नाही मी ह्यांना, कोणाला सोडणार नाही. त्या सगळ्यांच्या पत्रिका मांडून देवाई आतमध्ये घरात वळला. घरात अजूनही किर्र शांतता होती. श्वास घेतला तरी आवाज होईल इतकं सुन्न वातावरण. सगळे स्तब्धच होते आणि थरथर कापत होते. दहशत तर यावेळी खुद देवाच्या बापाला, त्या कार्तिक ठाकूरला सुद्धा जाणवत होती. जर हा जिवंत म्हणजे राणा, कार्तिकचं मन लगेच चर्र केलं. मग आपल्यापर्यंत पोचायला ह्याला कितीसा वेळ लागणार होता? देवाईचं ते वाक्य त्याच्या कानात सतत घुमत होतं. चुकीला माफी नाही, त्याच्या घरचे असले तरीही नाहीच. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.